काय सुभाष भाऊजी, लय वर्षानं मोठ्या भावाची आणि वहिनीची आठवण काढली. नाही म्हणलं जिवंत आहे का मेला बघायला आला का काय? का काही काम काढलं मोठ्या भावाकडं? त्याशिवाय तुम्हाला आमची आठवण येणार कशी? तू जरा थोबड पण ठेवते का? इतक्या वर्षाने आलाय तो, तर चहा पाण्याचं बघायचं. जा घरात. तिचा स्वभाव तुला माहिती. तिचं लय नको मनाला लावून घेऊ. पण काय म्हणतो बोल. दादा, सोनूला दवाखान्यात ऍडमिट केलं या. तिच्या इलाजासाठी पैक लागत म्हणून तुझ्याकडे आलतो बघ. अरे पण काय झाले सोनूला? अरे ती कसली तरी मेंदूत रक्ताची गाठ झाली बघ. काय बोलतोय? कस काय झाले? लय दिवस झालं अक्कलकोटला गेलो नाही म्हणून स्वामींच्या दर्शनाला निघालो होतो आणि घरून निघताना सोनू चक्कर येऊन पडली. शांतो, रडू नको. स्वामी सर्व ठीक करतील. शिव, तुझा मोठा भाऊ म्हणून मी तुझी काय मदत करू? बोल तू बोल. दादा, बाबांनी आपल्या दोघांच्या नावावर शेती केली होती. माझ्या वाट्याचं जर शेत मला दिलं असतं तर मी ते विकून दवाखान्याचा खर्च भागवला असता. आओ, जरा आत येतं का? काम आहे एक.